लाईव्हवर या आणि आज तुम्हाला मौल्यवान अशी माहिती सांगणार आहे तंत्राविषयी. तंत्राविषयी म्हणजे मला भरपूर फोन येतात की पाड्यामा असं आहे तसं आहे बरं. तर प्रत्येकाच्या समस्या मित्रांनो प्रत्येकाच्या अलग अलग आहेत. आतापर्यंत हजारो लोक झाले, पण प्रत्येकाची समस्या अलग अलग थोडी ते काहीतरी. एकसारखी समस्या नाहीत, एकसारखी प्रकृती नाही, एकसारखे आजार येत नाहीत. प्रत्येक माणसाची सिस्टीम, प्रत्येक माणसाची जीवनशैली, प्रत्येक माणसाची सर्व अलग आहेत. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, त्याच्यापायी काही वस्तू बनविताना अगर काही कुठल्या करताना त्याच्यात बी आपल्याला भेटतात वस्तू, त्याच्यात थोडा आपण बदल करून परत मुव्ही पेशंटला तशा वस्तू देतो. आणि वस्तू द्यायच्या म्हणजे पहिल्यांदा त्याच्यात काय काय असतं ते तुम्हाला सर्व सांगणारच आहे. तर वस्तू अशी आहे की पहिल्यांदा 4 खिळे भेटते जे पॉकेटमध्ये पंचधातूचे, ते आयतेच भेटतात. त्याच्यामध्ये उर्दूमधून लिहिलेले असतात मंत्र. आता ते पंचधातूचे म्हणतात काही ठिकाणी, काही ठिकाणी आपल्या आपल्या भाषेत बोलण्यात बदल असतो, आपण त्याच्यात काय बोलू शकत नाही. त्याच्यावर मंत्र लिहिलेले असतात संस्कृतमधून, उर्दूमधून. ती भरपूर उर्दू भाषा पहिली जुनी भाषा आहे. तर ह्याला 9 घराचे खिळे पण म्हणतात काही ठिकाणी. 9 घर खिळे आणि घरबंधन पॉकेट, करणीबंधन पॉकेट असं म्हणतात. आता हे ज्यात काय होतं मित्रांनो तुम्हाला सांगतो, जी शनी, राहू आणि केतू ही 3 घरं जी वाईट आहेत, ही वाईट घरं असले तर त्या माणसाची इंद्रिया नाडी चालू होते, वाईटची नाडी चालू होते. आणि वाईट नाडी चालू झाल्यानंतर त्या माणसाच्या शरीरामध्ये वाईट शक्तीचा निवास राहतो. ही ही मोठं बोट आहे, ही वाईट नाडीचं एक बोट आहे. आणि ह्याच्यातच ती नाडी चालू राहते. ही नाडी कधी चालू राहते मित्रांनो, ज्या टायमाला तुमच्या शरीरामध्ये वाईट शक्तीचा निवास राहतो, वाईट शक्ती जा करते. आणि वाईट शक्तीचं काय होतं मित्रांनो, एकदा तुम्ही उतारे करून टाका, देवदेवऋषी करा, बऱ्याच काही करा, ती शक्ती, वाईट शक्ती एकदा आली त्या शरीरावर, भूतभैरव असा करणे कावटा ती जात नाही. मग त्याच्यासाठी भरपूर दिवस गेले तरी काय त्याचा रिजल्ट येत नाही, हाताला काय लागत नाही कुठं गेलं तरी. त्याच्यासाठी तुम्हाला गाणगापूर कुठं देवस्थानाच्या ठिकाणी 4-4, 5-5 महिने राहिलं तरी ती तुम्ही महागारी आल्यानंतर आहे तशीच परिस्थिती होती त्या पेशंटची. कुठं माणसाला सुख समाधान लागत नाही. आणि त्या माणसाचं जी काय डोक्यात असेल, अंगात असेल वाईट शक्तीचा निवास, ती काही जात नाही. किती उतारे करा, काय करा, जरी उतारे केले, काय केले, तेवढे प्रत्येक 4-8 दिवस, महिनाभर राहतं आणि परत जशाल तसं राहतं ते. म्हणजे आजार जातच नाही. त्याला करणी म्हणतात. वाईट शक्ती जी एखाद्या वेळेस कोणी लावलेली असली ती तर मित्रांनो जातच नाही लवकर. त्याच्यासाठी आपल्याला उपाय काय करायचा आहे आणि काय नाही, त्याच्यात मी त्याचे पहिला एक व्हिडिओ दिलेला आहे. तुम्हाला पोटात खाऊ घालून जर काही केलेलं असलं तर आपला एक पेशंट होता मंचरचे बसला, त्यांना सांगितलं होतं, एक उपाय सांगितला होता, इच्छाभेदी रस गोळ्या, गोमूत्र अर्धा कप आणि अश्वगंधा पावडर चूर्ण 2 चमचे, हे सर्व एकत्र करून तुम्हाला सकाळी आमुष्यापोटी 6 वाजता पोटातून घ्यायचं आहे. वरून काही खायचं प्यायचं ना काही नाही. 10, 11, 12 वाजूस तर तुम्हाला उलटी होऊ शकते एखाद्या वेळेस, पण जुलाब होईल. जुलाब होऊन पोटातली सर्व घाण निघून जाईल, विटाळ घातलेला असला खायला ते बी निघून जाईल आणि शरीर एकदम क्लीन होईल. आणि त्या माणसाचा तसा रिजल्ट आला. तिने आपल्याला व्हिडिओ बनवून टाकला, आपण ते व्हिडिओ घरचा तंत्र ह्या चॅनलवर पण टाकलेलाच आहे. हे असं जर झालं तर त्याच्यामध्ये काय करायचं, परत असं शरीर स्वच्छ केल्यानंतर तुम्हाला संरक्षण म्हणून परत होऊ नये ह्याची दक्षता घ्यायची. कारण रोज रोज आपण तेच करू शकत नाहीत. कारण ढाळ घेणं, उलटी जुलाब घेणं म्हणजे ही प्रोसिजर मित्रांनो 3-4 महिन्याच्या मोहरून, 6 महिन्याच्या मोहरूनच करायची असते, ती रोज रोज करायची नसते. कारण तुम्ही रोज रोज ती प्रोसिजर केली, तुमचे आतडे, पोटाचे आतडे, पोटाची शक्ती कमकुवत होते.
आणि तुम्हाला अन्नपचन व्हायला त्रास होतो. म्हणून ती रोज करायची गोष्ट नाही. तसं नाही केल्यानंतर त्याला काय करायचं मित्रांनो, ही पॉकेट वापरायचे. ह्याच्यामध्ये असे भरपूर वनस्पती आहेत आणि ह्याच्यामध्ये पार हे जे दिसतं ही पारा आहे. पारा ह्याच्यात पारा पण दिलेला आहे. पाऱ्याला रात दिवस झोप नसते. पारा कंटिन्यू काम करतो दिवस आणि रात्र. आणि पारा ह्याच्यात टाकलेला आहे. तर ही पॉकेट एक मेन कपड्याच्या पिशवीत असं पॅक करून येतं. बारक्या वनस्पतीच्या काही बिया, मोठ्या वनस्पती आहे, काही फळं, असे बरेच आहेत मित्रांनो. हे 1/4 किलो वजनाच्या अंदाजेचं एक पॉकेट भेटतं. तर ही पॉकेट काय होतं, ह्याच्यात बघा असे 4 खिळे आहेत. असे इथे एक 4 खिळे भेटतात त्या पॉकेटमध्ये. तर पॉकेटचा वापर मित्रांनो असा करायचा आहे, ह्याचा फक्त उशाला घ्यायचं आणि पवित्र पाळायचं. पवित्र पाळायचं म्हणजे फक्त तुम्हाला लेडीजचं पवित्र पाळायचं आहे. पॉकेटला हात लावायचा नाही. उशाला ठेवल्यानंतर लेडीज जरी असलं, लेडीजला जरी पॉकेट दिलं तर पवित्र पाळायचे. त्यांनी पण 4 दिवस आपलं कुठंतरी देहवारीवर जिथं हात नाही लागणार अशा ठिकाणी पवित्र पाळून हे वापर करायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये असे काही वनस्पती आहेत. तर ह्याच्यामध्ये बघा 4 खिळे दिलेले आहेत. तर त्या खिळेची सिस्टिमेट अशी आहे मित्रांनो, ती बी सांगतो तुम्हाला सर्व. तर ही करणे बंधन पॉकेट म्हणलं तरी हरकत नाही. तुम्हाला जादू टोना करणे, कवटार आलेलं गेलेलं केलेलं काही असतील अडचणी, पॉकेट उशाला दिलं त्या माणसाच्या की माणूस लगेच अंगात आल्यासारखं त्याचं वारं आल्यासारखं करतो की माझ्या उशाचा काढा, मी जातो, असं काही ठेवू नका, काही बी बोलतोय त्याचा विश्वास ठेवायचा नाही. 6 महिने तुम्हाला कंटिन्यू पॉकेट उशाला ठेवायचे. 6 महिने पॉकेट उशाला ठेवल्यानंतर 6 महिन्यानं पॉकेट काढून देवारीपाशी ठेवा. नाही तुमचा एखादा व्हाल असेल, तुम्ही जमिनीच्या फरशीखाली पुरून टाका. आणि ही 4 खिळे जे आहेत त्याच्यात शुक्रवारच्या दिवशी लोबान गुगलचा धुरी देऊन तुमच्या कुळदेवताचा जप करून, कुळदेवताला स्मरण करून, कुळदेवताला इनवणी करून ही 4 खिळे घराच्या तुम्हाला 4 दिशेला 4 ठोकून द्यायचे. ठोकायला जागा नसली तर खिळ्याला वर एक छिद्र दिलेलं आहे. ते दोरेनं तुम्हाला 4 कोपऱ्याला 4 खिळे वर लटकवून घ्यायचे. तुमचं किरायाचं घर असलं ते खिळे तुम्ही सोडून दुसरीकडे घेऊन जाऊ शकतात. पॉकेट दुसरीकडून घेऊन जाऊ शकतात. पॉकेट तिथे ठेवायची गरज नाही, कारण ही महागमोलाची वस्तू आहे. हे तिथे ठेवायची काही गरज नाही आपल्याला, दुसऱ्याचं जर घर असलं तर. तर ही पॉकेटचा एवढा रिजेक्ट आहे मित्रांनो. मी भरपूर असे पॉकेट दिलेले आहेत आणि त्याच्यापासून माणसं भरपूर सुखी झाली आहेत, मला ते हरकत नाही. तर ही मला एक दाखवावं म्हणून दाखवायचं आहे, कारण आपण जास्त करून असे वस्तू चॅनलवर दाखवित नव्हतो. पण कुठेतरी एखादे मला दाखवा ही काय आहे ते. हे असं आपल्याकडे आता 2-3 पॉकेट आलेत, ही द्यायचे. तर आता आपण गावाकडे आलेले आहेत, पॉकेट आपल्याला भेटलेले आहेत आणि आता ही पॉकेट आपल्याला दुसऱ्याला द्यायचेत. तर आता आपण शनिवार रविवार इकडे गावाकडे शनिवार रविवारपासून आपण पुण्याला जाणार आहेत, हडपसरला राहायला आहे. ही पॉकेट पुन्हा येऊन घेऊन जातील. ती जशी त्याची पॉकेट त्यांना पोहोचती करायची, त्यांना समजावून सांगायचं आहे पॉकेट कसे वापरायचे ते. पॉकेटचा मित्रांनो एकदम रिझल्ट चांगला आहे. तुमच्या शरीरावर सवारी जरी येत असेल भूताची, अगर भूत जरी येऊन खेळत असेल, ते पॉकेट उशाला ठेवले 5 ते 20 मिनिटात ते सगळं निघून जाते मित्रांनो. फक्त तुम्हाला रोजची रोज कंटिन्यू संध्याकाळी पॉकेट फक्त उशाला घ्यायचे, उशाखाली काही करायचं नाही, उतारा करायचं नाही, काय नाही. असं हे पॉकेट आहे. पॉकेटचं रिझल्ट चांगला आहे मित्रांनो. घर बंधन करण्यासाठी बी, त्या घराला जर चौकोन 4 खिळे ठोकले, त्या घरामध्ये भूत भैरवसा करणे, कवटाला आलेलं गेलेलं केलेलं वाईट शक्ती, नकारात्मक शक्ती घरात येत नाही. याच्यासाठी वापरायचे प्रत्येकाने. कारण आता काही असे पेशंट येतात माझ्याकडे, सगळे देवऋषी, डॉक्टर, हाकीम, वैद्य सगळे करून माझ्याकडे आल्यानंतर पाडवा मला अशी अडचण आहे, तशी अडचण आहे. त्यांना काय आपण उपाय सांगितले, काही तोडगे सांगितले, त्याच्यावर त्याला चांगल्या प्रकारे 1000% त्याचं राहिलेलं दुखायचं. तर तसं ते एक व्हिडिओ दिलेला आहे एक जणाचा. असे बरेच पेशंट आहेत. तर आता हे पॉकेटचं तर तुम्हाला समजा हे का असं वापरायचं, तुम्हाला कुठला
औषध लागत नाही, रिपोर्टमध्ये काही गवसत नाही, रिपोर्ट एकदम सर्व नॉर्मल आहेत, पण माणसाचा आजार राहत नाही. आजार तर कंटिन्यू चालू आहे त्या माणसाचा. त्या माणसाला पण पॉकेट फक्त उशाला ठेवायचे. उशाला ठेवल्यानंतर त्याला 10 रुपयाची जर गोळी खाल्ली, ते औषध काम करणारे परत मित्रांनो. काही काही माणसाला औषधं लागू होत नाहीत. ही जर पॉकेट उशाला ठेवलं, औषध पण त्याला काम करणार आहे आणि त्याची काही एकदम चांगल्या प्रकारे काम करून तब्येत त्याची सुधारायला मदत होणार आहे. तर एवढं हे पॉकेट मस्त आहे. चला मित्रांनो, लाईक करा, जेवढं होईल तेवढे चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला मित्रांनो, आपण आता लाईव्हवर काही जास्त कोणी बघत नाहीत, पण ही व्हिडिओ आपल्या एक 10 मिनिटाचा पॉकेटसाठी काढलेला आहे. पॉकेट कोणाला माहिती राहावी म्हणून पॉकेटचा व्हिडिओ दाखवला आहे तुम्हाला चॅनलवर. पॉकेट कसं आहे ते जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. चला आपण लवकरच दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो. चला, नमस्कार, राम राम.